ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ माळवाडी संचलित श्रीपतराव चौगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतुली व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यायमूर्ती तात्यासाहेब आठवले कला महाविद्यालय गेल्या मला वाटते 4 दिवसापासून आणि आजचा लास्ट 5वा दिवस आहे QGIS या सॉफ्टवेअर बाबत या ठिकाणी आपण नियोजन केलं होतं. आजचा शेवटचा 5वा दिवस आहे. आजच्या या 5व्या विद्यार्थी व प्राध्यापक यांचे प्रथमतः मी या ठिकाणी स्वागत करते. आज आपले जे वक्ते लाभलेले आहेत ते डॉक्टर सरदार पाटील सर महाविद्यालयाचे तर आपल्याला जे आजचे आपले जे वक्ते आहेत डॉक्टर सरदार पाटील सर असोसिएट प्रोफेसर आणि हेड ऑफ डिपार्टमेंट देवरुख महाविद्यालय आणि सध्या ते हेड म्हणून काम करतात, त्याचबरोबर प्राचार्य म्हणून प्रप्राचार्य म्हणून सुद्धा त्या ठिकाणी देवरुख महाविद्यालयामध्ये ते कार्यरत आहेत. ते आपल्यास आज गुगल अर्थ प्रोग्राम आणि मोबाईल GPS याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. तर त्याबाबतची सर्व माहिती सर आता देतीलच आपणास. तुम्हा सर्वांचे आणि आजच्या वक्त्यांचे या ठिकाणी स्वागत करून मी आजच्या ह्या वर्कशॉपला सुरुवात करते आणि सरदार पाटील सरांना विनंती करते की त्यांनी पुढील आपलं मार्गदर्शन चालू करा. धन्यवाद सर. पाटील सर. धन्यवाद मॅडम. मित्र हो, नमस्कार. आज आपण गुगल अर्थ आणि मोबाईल GPS याची मांडणी आपण करणार आहोत. गुगल अर्थचा जर आपण विचार केला तर अनेक वेळेला आपल्याला माहिती घेण्यासाठी म्हणजेच माहितीचं संकलन करण्यासाठी आपण सॅटेलाइट इमेजेसचा वापर करत असतो. अनेक विद्यार्थ्यांना लँड यूज स्टडीज असतात. मग अशा वेळी आपण गुगल अर्थ या इंजिनचा किंवा या सॉफ्टवेअरचा वापर करून अगदी हिस्टॉरिकल इमेजेस कशा प्रकारे मिळवू शकतो, जे काम आपण आता QGIS मधून करू शकतो, ज्यामध्ये पॉइंट क्रिएशन, लाईन क्रिएशन आहे, पॉलिगॉन क्रिएशन आहे. तर हे आपण गुगल अर्थच्या माध्यमातून कसं करू शकतो. आणि पुन्हा हे संपूर्ण जे काही लेअर क्रिएट केलेले आहेत, हे क्रिएट केलेले लेअर QGIS मध्ये कसे घ्यायचं आणि त्याचं मॅपिंग कसं करायचं, मॅप लेआउट कसं करायचं, याची मांडणी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून करणार आहोत. मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि आपण तात्काळ याचं जे काही प्रात्यक्षिक आहे तर या प्रात्यक्षिकाला सुरुवात करू. मी माझ्याकडे गुगल अर्थ प्रो हे सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं आहे. ते जे काही सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं असेल ते सुरुवातीला इन्स्टॉल करावं लागतं आणि ते तुम्ही करून घ्याल. काही वेळेला असं होतं की तुमची जी विंडो आहे, तुमची जी सिस्टम आहे, या सिस्टमचा जर आपण विचार केला तर सिस्टम जुनी असते. म्हणजे 2007ची विंडो असेल किंवा त्याच्यापूर्वीच्या 2003च्या विंडो देखील काही जणांच्या असू शकतात. मग अशा वेळी असं होतं की जे काही गुगल अर्थ प्रो हे सॉफ्टवेअर आहे, हे सॉफ्टवेअर तुमच्या त्या सिस्टमसोबत कॉम्पॅटिबल असत नाही. मग अशा वेळी सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करता तुम्ही डायरेक्ट ब्राउझरला गुगल क्रोमच्या माध्यमातून देखील गुगल अर्थ प्रो जे आहेत हे प्रो ब्राउझरमध्ये ओपन करू शकता. आता ओपन केल्यानंतर सर्वसाधारणपणे जी काही विंडो आहे ती विंडो या प्रकारची असते. मी सुरुवातीला ओपन करूनच दाखवेल की सुरुवातीला ओपन होत असताना ही विंडो कशा प्रकारे ओपन होते आणि त्याचे व्ह्यूज कसे असतात, तर याची मांडणी आपल्याला काय. हे सुरुवातीला नेव्हिगेट इन गुगल अर्थ त्याच्याविषयी काही शो टिप्स म्हणून येत असतं. हे क्लोज करायचं. याच्यामध्ये पहा की हे क्लाउड कवर आहे, तर त्याची इन्फॉर्मेशन आल्यामुळे आपल्याला हे व्हाईट पॅचेस जे आहेत हे व्हाईट पॅचेस आपल्याला दिसत आहेत. सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीने QGIS मध्ये ब्राउझर पॅनल असतं, अन्य काही लेअर पॅनल्स असतात, तर तीच पॅनल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर यामध्ये शो साईड बार नावाचे एक विकल्प आहे. याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला प्लेसेस आहेत, लेयर्स आहेत, हे सगळं दिसत असतं. सुरुवातीला आपण बेसिक इन्फॉर्मेशन पाहू आणि नंतर एखादं लोकेशन निवडून त्याची स्पेसिफिक इन्फॉर्मेशन जी आहे ही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आपल्याला पाहता येते. यामध्ये तुम्ही फाईलला गेलात तर ओपन आहे, त्याच्यामध्ये कंट्रोल ओपनच्या माध्यमातून तुम्ही एखादी KML फाईल सेव्ह केलेली असेल तर ही सेव्ह केलेली KML फाईल
तुम्हाला या ठिकाणी ओपन करता येते. सेव्ह म्हटल्यानंतर सेव्ह माय प्लेस म्हणजे जी आता विंडो मला दिसते आहे ती इमेज फॉर्मॅटमध्ये मला सेव्ह करता येते किंवा अन्य फॉर्मॅटमध्ये देखील मला इथून सेव्ह करता येते. रिव्हर्ट आहे, एखादा भाग सेव्ह केला असेल तर तो तिथून जातो. ईमेल, मी डायरेक्ट जो काही व्ह्यू आहे विंडोचा व्ह्यू असेल हा डायरेक्ट एखाद्याला ईमेल देखील करू शकतो. आणि ईमेल करत असताना ईमेल इमेज आहे आणि ईमेल व्ह्यू असे वेगवेगळे विकल्प आपल्याला दिसून येतात. ईमेल प्लेसमार्क देखील आहे, यासाठी तुमचं प्लेसमार्क जे आहेत हे प्लेसमार्क त्या ठिकाणी चालू असले पाहिजेत. आता उदाहरणार्थ पहा की मी वेल हा एक प्लेसमार्क आहे, यानंतर मी इथे गेलो आणि ईमेलला गेल्यानंतर ईमेल प्लेसमार्क हा ऑप्शन जो आहे हा ऑप्शन या ठिकाणी ओपन झालेला आहे. तर हे वेगळे ऑप्शन्स असतात. त्याच्यानंतर व्ह्यू इन गुगल अर्थ ऑन वेब आहे, म्हणजे वेबला जाऊन देखील जे मी आता ब्राउझर म्हटलं ब्राउझरमध्ये देखील तुम्हाला व्ह्यू करता येतं. प्रिंट आहे, इम्पोर्ट आहे. सर्व्हर साइन आउट दाखवतंय कारण मी सर्व्हरला लॉग इन माझ्या ईमेलच्या माध्यमातून केलेलं आहे. मी एक्झिटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणाहून ही विंडो जी आहे ती क्विट होणार आहे. एडिटला गेल्यानंतर कट कॉपी म्हणजे आता हे ऑप्शन्स का दाखवत आहेत तर मी वेल हा एक लेअर क्रिएट केलेला आहे. तो लेअर असल्यामुळे कट कॉपी, कॉपी इमेज, कॉपी व्ह्यू, लोकेशन हे वेगळे विकल्प दाखवत आहेत. आता मी याच्यामध्ये माझा वेळ फारसा घालवत नाही आहे कारण ज्या पद्धतीने तुम्ही मोबाईलला खेळत बसता तर त्याच पद्धतीने तुम्ही या सिस्टमशी खेळत बसलात तर तुम्हाला ते सहजासहजी अनेक वेगळे प्रयोग करता येतील. आणखी एक महत्त्वाचा भाग तुम्हाला या ठिकाणी सांगायला मला अतिशय आनंद वाटतो की ज्या पद्धतीने तुम्ही सिस्टम म्हणजेच लॅपटॉपवर अथवा कम्प्युटरवर हे गुगल अर्थ ब्राउज करू शकता, त्याच्यामध्ये माहिती एक्स्ट्रॅक्ट करू शकता, पॉईंट लेअर क्रिएट करू शकता, पॉलिगॉन लेअर क्रिएट करू शकता, लाईन लेअर क्रिएट करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून देखील हे सगळं करू शकता. त्यासाठी गुगल अर्थ प्रो किंवा गुगल अर्थ मोबाईल नावाचं ॲप्लिकेशन जे आहे हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरच्या माध्यमातून डाउनलोड करता येईल. व्ह्यूला गेल्यानंतर टूलबार आहे, साईडबार आहे, फुल स्क्रीन असेल, ग्रीड देखील आहेत. या ठिकाणी पाके ग्रीड लाईन आलेले आहे मी क्लिक केल्यानंतर. त्यानंतर सण आहे, हिस्टॉरिकल इमेजरी, एक्सप्लोर, रिसेट असे वेगळे विकल्प येतात. टूल्सला गेल्यानंतर रुलर आहे, रुलरला क्लिक केल्यानंतर या पद्धतीने विकल्प ओपन होतो. टेबल्स आहे, आपण QGIS मध्ये पाहिलेलं होतं की आपण जे लेअर क्रिएट केलेलं आहेत, पॉईंट लेअर असतील, लाईन लेअर असतील किंवा पॉलिगॉन लेअर असतील तर त्याचे ॲट्रिब्यूट टेबल आपल्याला व्ह्यू करता येतात. तर त्याच पद्धतीने आपण हे जे काही मी या ठिकाणी लेअर क्रिएट केलेले आहेत तर त्याचे टेबल्स जे आहेत हे टेबल्स देखील आपल्याला या ठिकाणी व्ह्यू करता येतात. तर हे आहे टेबलच्या माध्यमातून आपल्याला येतं. GPS आहे, तुम्ही समजा GPS सर्वे केलेला असेल आणि ते सर्वे केलेले पॉईंट्स तुम्हाला गुगल अर्थवर आणायचे आहेत पुढचं काम करण्यासाठी तर अशा वेळी त्या ठिकाणी तुम्ही ते जे तुमचे GPS पॉईंट्स आहेत हे इम्पोर्ट करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला GPS निवडायचा आहे, तो गार्मिनचा होता की मॅगलन होता की आणखी कोणते होते. त्याच्यामध्ये तुम्हाला काय इम्पोर्ट करायचं आहे, वे पॉईंट इम्पोर्ट करायचा आहे, ट्रॅक करायचा आहे, रूट करायचा आहे आणि त्याचा फॉर्मॅट कोणता आहे की KML ट्रॅक्स पाहिजे की अन्य काय, त्याच्यावर क्लिक करायचं आणि इम्पोर्ट म्हटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इम्पोर्ट करता येणार आहे. त्यानंतर पहा की टूल्समध्ये आणखी मूव्ही मेकर आहे. तुम्ही ज्या ज्या भागांना भेट द्याल या नकाशावर किंवा गुगल अर्थच्या माध्यमातून तर त्या संपूर्ण प्रदेशाची एक मूव्ही तयार होते. म्हणजेच तुम्ही कशा पद्धत 3D व्ह्यूज पाहता. अगदी पहा की तुम्ही काही सिनेमांच्यामध्ये पाहिलेलं असेल की जे ॲनिमेटेड व्हिडिओज असतात की असे एखादा ते ॲनिमेशन असतं त्याच्यानंतर अचानकपणे ते उडी मारतात, इमारतीच्या वरच्या टोकावर जाऊन बसतात. हे सगळं मूव्ही मेकरच्या माध्यमातून शक्य असलेलं दिसून येतं. रिजनेट आहे, एंटर फ्लाईट स्टिम्युलेटर म्हणजे तुम्ही फ्लाईट म्हणजे तुम्ही जर विमानात बसलात तर भाग कसा दिसेल हे फ्लाईट स्टिम्युलेटरच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाहता येतं. या ठिकाणी पहा की F-16 ही फ्लाईट सिलेक्ट केलेली आहे. काठमांडूवरून मला काठमांडूला जायचं आहे, माझ्या करंट ठिकाणावरून मी स्टार्ट फ्लाईट केलं तर पहा की ऑटोमॅटिकली या ठिकाणी आता ही फ्लाईट माझी
चालू झालेली आहे. म्हणजे हे विमान आहे, त्या विमानाच्या स्पीडनं आता आपण जात आहोत. मी या ठिकाणी हे म्हणजे सुरुवातीचा उड्डाणाचा भाग होता. ते उड्डाण घेत असताना आपल्याला जमीन दिसत नाही. नंतर आता हे स्टॅग्नन्सीला आलेलं आहे. आता बर्ड आय व्ह्यूच्या माध्यमातून आपण माझ्या म्हणजे पनुत्रे गावापासून ते काठमांडूपर्यंतचा संपूर्ण भूभाग जो आहे हा भूभाग आपण पाहत जाऊ शकतो. तर या प्रकारे असे अनेक प्रयोग जे आहेत ते प्रयोग आपल्याला करता येतात. मी या ठिकाणी एक्झिट फ्लाईट स्टिम्युलेटर करत आहे. ओके, त्याच्यातून आपण बाहेर पडलेलो आहोत. हे टूल्सच्या माध्यमातून होतं. ॲडमध्ये पहा की फोल्डर ज्या पद्धतीने QGISमध्ये तुम्हाला गाडी सर असतील किंवा बुटाला सर आहेत यांनी सांगितलेलं होतं की तुम्हाला फोल्डर क्रिएट करायचे आहे आणि हे फोल्डर क्रिएट करून त्या फोल्डरमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. तसं मी आज एक फोल्डर या ठिकाणी तयार करतो. मी फोल्डर तयार करतो, त्या फोल्डरला नाव देतो ASP कॉलेज किंवा शिवाजी युनिव्हर्सिटी आपण नाव देऊ. शिवाजी युनिव्हर्सिटी. आपण शिवाजी विद्यापीठातील अनेक घटकांचं मॅपिंग जे आहे हे मॅपिंग आपल्याला या ठिकाणी आज करायचं आहे आणि त्याचं मॅपिंग देखील करायचं आहे. पहा की या ठिकाणी हे शिवाजी युनिव्हर्सिटीचा फोल्डर कुठं आला, वेलमध्ये गेला. ॲक्च्युली मला तिथं नको आहे, तर त्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे की माय प्लेसेसवर मी क्लिक केलं आणि माय प्लेसेसवर क्लिक करून त्या ठिकाणी मला हा फोल्डर नेऊन सोडायचा आहे. म्हणजे माझा हा जो फोल्डर आहे तो माय प्लेसेसच्या खाली आला आणि त्या फोल्डरमध्ये आता मला वेगवेगळे लेयर्स जे आहेत हे लेयर्स क्रिएट करायचे. आता ॲड प्लेसमार्क आहे, पाथ आहे, पॉलिगॉन आहे, मॉडेल आहे, टूर आहे, फोटो आहे, इमेज ओव्हरले आहे, हे देखील करता येतं. पण आज मी तुम्हाला इमेज ओव्हरले शिकवणार नाही, कारण तुमच्या दृष्टीने ते थोडा हायर लेवल होईल. दिलेल्या वेळेमध्ये मला जितका भाग शिकवणं शक्य आहे तितका, आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो पचनी पडेल इतकाच भाग मी आज तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. तर यामध्ये बाकी ॲडच्या माध्यमातून प्लेसमार्क आहे, पाथ आहे, पॉलिगॉन आहे, इतका भाग आपल्याला पाहायचा आहे. तर आता सुरुवातीला आपण काय करू, तर या ठिकाणी मी कोल्हापूरला जातो. शिवाजी विद्यापीठामध्ये मी या ठिकाणी सर्च मारेल शिवाजी युनिव्हर्सिटी, सर्च बारमध्ये कोल्हापूर विद्यानगरी सर्च. आता मी जे काठमांडूला आलेलो होतो, काठमांडूवरून डायरेक्टली मी या ठिकाणी शिवाजी विद्यापीठामध्ये पोहोचलेलो आहे. आता याचं रिझोल्युशन्स वगैरे त्याच्यानुसार अनेक बाबी आपल्याला या ठिकाणी सेट करता येतात. ही शिवाजी विद्यापीठाची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इमारत आहे. आता आपल्याला वेगवेगळे लेअर क्रिएट करायचे आहेत. आता लेअर क्रिएट करत असताना समजा मला पॉईंट लेअर द्यायचा आहे, पॉलिगॉन लेअर द्यायचा आहे, अन्य काही लेअर्स द्यायचे आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या बाहेरील बाजूला या ठिकाणी काही कॅन्टीन्स पूर्वी होत्या, आता आहेत की नाहीत माहीत नाही, नाहीत दिसत. ओके, येस, ही ह्युमॅनिस्टिकची बिल्डिंग आहे, ह्युमॅनिटीज बिल्डिंगच्या मागच्या बाजूला या ठिकाणी काही कॅन्टीन्स ज्या आहेत या कॅन्टीन्स आहेत. आपल्याला काय करायचे आहेत, हे पॉईंटच्या माध्यमातून दाखवायचं आहे, किंवा बेटर वे मी तुम्हाला देवरुखला घेऊन जाईल, म्हणजे चुकीचा पॉईंट जायला नको. यस, देवरुख महाराष्ट्र. आपण कोल्हापूरवरून अगदी सेकंदात या ठिकाणी देवरुखला पोचलेलो आहोत. ओके, मी तुम्हाला आमच्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये या ठिकाणी घेऊन जातो. यस, आमच्या महाविद्यालयाचा एकूण परिसर जो आहे तो 17 एकरचा आहे. आता मला या ठिकाणी ट्यूबवेल डिमार्केट करायचे आहे. महाविद्यालयाचा जर विचार केला तर या इमारतीच्या इथे मागील बाजूला एक ट्यूबवेल आहे, किंवा अगदी दिसणारा दृश्य असा भाग जर आपण
पाहिला तर या ठिकाणी पहा की या ठिकाणी वेल आहे, विहीर आहे. ही विहीर देखील आपल्याला या ठिकाणी डिमार्केट करता येते. ओके, तर त्याच्यासाठी मला प्लेस मार्क टाकायचा आहे. मी तो शिवाजी युनिव्हर्सिटीचा जो फोल्डर होता ॲक्च्युली आता मी त्याला रिनेम करतो. त्याला रिनेमचं ऑप्शन देखील आहे. मी त्या शिवाजी युनिव्हर्सिटीला ASP कॉलेज असं रिनेम केलेलं आहे. ओके, मी त्या फोल्डरवर क्लिक केलं आणि ॲड प्लेस मार्क केला. या ठिकाणी मी ही विहीर सिलेक्ट करतोय. विहीर सिलेक्ट केल्यानंतर आता इथं थोडंसं शॅडो आहे, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला ती विहीर दिसेलच असं नाही. मात्र मला त्याचं लोकेशन माहिती आहे, त्याच्यामुळे मी अगदी सहजासहजी या ठिकाणी ते पॉईंट मार्क करू शकतो. आता हा अनटायटल प्लेस मार्क म्हटले, मी त्याला नाव देईल या ठिकाणी वेल. वेल हे नाव दिलेलं आहे. त्याचा अक्षांश या ठिकाणी आलेला आहे, त्याचं रेखांश आलेला आहे. ओके, स्टाईल कलर, आता लेबलचं स्टाईल कोणत्या प्रकारचं पाहिजे तर व्हाईट आलेला आहे. त्याचे साईज काय आहे, ओपॅसिटी मार्क केलेली आहे. आयकॉन जो आहे, आयकॉनच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्याचा तुम्हाला काय वेगळा कलर पाहिजे असेल, समजा मी या ठिकाणी पिंक कलर घेतलेला आहे तर तो देखील मी या ठिकाणी सेट करू शकतो. मी याला त्याच्यानंतर व्ह्यूला जा, त्याचा अक्षांश किती आहे, रेखांश किती आहे, साधारणतः समुद्र सपाटीपासूनची उंची किती आहे ही संपूर्ण माहिती मिळते. अल्टिट्यूड आणि किती उंचीवरून तुम्हाला तो भाग जो आहे हा भाग पाहायचा आहे. या प्रकारे वेगवेगळं मार्किंग जे आहे हे मार्किंग किंवा त्याला ॲट्रिब्यूट सेटिंग असं आपण म्हणतो ते करू शकतो. हा जो प्लेस मार्क आहे तो तुम्हाला बदलायचा असेल, आता विहीर आहे म्हणजे ते पाणी आहे, म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे की त्याचा ब्ल्यू कलर पाहिजे, त्या पद्धतीने काही सेटिंग करायचं असेल तर तो सेट केला. तर बाकी या ठिकाणी वेल थोडंसं नेटवर्क इश्यू दिसतो त्याच्यामुळे मी इकडे चेंजेस केलेत, पण एकच मिनिट. जस्ट 1 सेकंड. मॅडम माझा आवाज येतोय ना? हॅलो. हा सर, येतोय सर. हा येतोय सर, बोला. जस्ट 1 सेकंड. येस, तुम्हाला दिसताना ते अनटायटल दिसत होतं, नेटवर्कचा इश्यू होता ॲक्च्युली. तर या ठिकाणी वेल हा हे आलेला आहे. माझं सांगण्याचा हेतू इतकाच आहे की तुम्ही तो पॉईंट लेअर कसा ॲड करणार आहात. आता दुसरा आपल्याला लाईन लेअर ॲड करायचं आहे. समजा आपल्याला महाविद्यालयापासून बाहेरच्या मुख्य रस्त्यापर्यंत जाणारा एखादा रस्ता जो आहे हा रस्ता डिमार्केट करायचा. मी मायक्रो लेवलचं उदाहरण घेतलं आहे. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही एखाद्या गावच्या लँड यूजवर काम करताय तर तेव्हा तुम्ही त्या गावातील रस्ते असतील, त्या गावातील नाले असतील, ओढे असतील, त्या गावातून वाहणारी नदी असेल याचं डिमार्केशन करू शकता लाईनच्या माध्यमातून. तर त्याच्यासाठी पुन्हा या ठिकाणी हा पहिला होता की ॲड प्लेस मार्क म्हणजे पॉईंट लेअर त्या ठिकाणी ॲड करता. दुसरा आहे हा लाईन लेअर आहे. मी पहा की हे महाविद्यालय आहे आणि महाविद्यालयापासून या ठिकाणी
मुख्य रस्त्याकडे जाणारा लेअर आपल्याला ॲड करायचा आहे. तर त्याच्यासाठी या प्रकारे डिजिटायझेशन फक्त करायचं आहे. जसं तुम्ही QGIS मध्ये शिकलेला आहात त्या पद्धतीने. समजा तुम्हाला असं वाटलं की आता इकडे जायचं आहे, तर तुम्ही या पद्धतीने कीबोर्डवरील जे काही ॲरो बटन्स आहेत या ॲरो बटनचा देखील तुम्ही वापर करू शकता. आपण आता मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचलेले आहोत. मला याला नाव द्यायचं आहे रोड लेअर. फक्त रोड असं नाव दिलेलं आहे. त्याचं काही डिस्क्रिप्शन असेल, तो रस्ता कुठून कशाला जोडतो, ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यावीशी वाटत असेल तर ही संपूर्ण माहिती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकता. त्याच्यानंतर स्टाईल अँड कलरला तुम्ही जायचं आहे. याच्यामध्ये पहा की त्याचा कलर तुम्हाला कसा पाहिजे. समजा रेड आवश्यक असेल किंवा येलो पाहिजे आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही तो जो कलर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे, म्हणजे मनाला वाटतो म्हणून दिला जात नाही. तर त्याच्यामध्ये तुम्ही टोपोग्राफिकल मॅप्स शिकलेले आहात, तर त्याच्यामध्ये जे काही स्टँडर्ड कलर आहेत शक्यतो करून त्या कलरचा वापर करावा. त्याची विड्थ तुम्हाला वाढवायची असेल तर ती विड्थ देखील तुम्ही त्या ठिकाणी वाढवू शकता. मी विड्थ 2 केलेली आहे. व्ह्यूमध्ये त्याचे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड्स येतात. त्याच्यानंतर अल्टिट्यूड आहे, मेजरमेंट आहे. मैल्समध्ये न मिळता आपल्याला ते मीटरमध्ये त्याची लांबी किती आहे याची माहिती देखील आपल्याला मिळते. मी या ठिकाणी ओके करतो. तर ओके केल्यानंतर पहा की ऑटोमॅटिकली या ठिकाणी त्याचा जो रोड लेअर आहे हा रोड लेअर तयार झाला. तर हा रोड लेअर कसा तयार होतो आणि याच्यात काय चुका होतात हे दोन्ही सांगतो. काही वेळेला समजा आपण रस्ता बघितला आणि त्या रस्त्यावरून नुसता असा कर्सर फिरवत जरी नेला तरी त्या ठिकाणी तो रस्ता जो आहे हा रस्ता तयार होत असतो. त्याला नुसतं ओके करायचं आहे. आता नंतर आपल्याला कळतं की अरे बापरे, या रस्त्यामध्ये चूक केली मी, किंवा मला काय झालं आहे की इथून पुढं अजून तो रस्ता एंड नाही झालेला आहे, या पॉईंटपासून मला पुढे जायचं आहे. त्याच्यासाठी व्हेरी सिम्पल, पुन्हा त्या पॉईंटला जा, प्रॉपर्टीजला जा, त्याची एडिटिंग चालू झालं, ते पुढं कंटिन्यू होतं. म्हणजे इतकं हे GISमध्ये देखील आपल्याला शक्य होत नाही आहे. तर इतकं सुंदर काम जे आहे हे सुंदर काम आपण कशात करू शकतो, तर या ठिकाणी गुगल अर्थ प्रोग्रामच्या माध्यमातून करू शकतो. आपल्याला वाटलं नंतर मधलाच एखादा पॉईंट बाजूला उचलून घ्यायचा आहे, तर या प्रकारे हे पॉईंट जे आहेत हे पॉईंट्स देखील आपण उचलून घेऊ शकतो. त्याचं लोकेशन शिफ्ट करू शकतो, पॉईंट डिलीट करू शकतो. अनेक विकल्प जे आहेत हे विकल्प आपल्याला मिळतात आणि विद्यार्थ्यांनी या फ्री विकल्पाचा वापर जास्तीत जास्त करावा असं मला वाटतंय. हा अनटायटल पाथ जो आहे तो पाथ मी या ठिकाणी डिलीट करतो. ओके, कारण तो कसा आहे, मी त्याला कुठलंही लॉजिक न वापरता तो डिमार्केट केलेला होता. आपण पॉईंट पाहिलेला आहे, लाईन पाहिलेला आहे. तिसरा आहे पॉलिगॉन. आता पॉलिगॉनमध्ये मी काय करेल की या ठिकाणी एखादी इमारत आहे, ही इमारत मला या ठिकाणी दाखवायची आहे. यासाठी मी आमचं इंटरडिसिप्लिनरी रिसर्च सेंटरची जी इमारत आहे ती इमारत आणि सायन्स बिल्डिंगची इमारत असं दोन्ही एकत्रितरित्या या ठिकाणी मी तुम्हाला डिमार्केट करून दाखवेल. थोडंसं काय होतं आहे माझ्याकडून, ओके, याचा आता साईड एरिया फील नको आहे, मला फक्त आउटलाईन पाहिजे, म्हणजे आत पॉईंट काय आहेत हे आपल्याला कळू शकतात. ओके, तर या पद्धतीने हे झालेलं आहे. आता हे जे आपण डिमार्केट केले तर याच्यामध्ये कदाचित काही चुका झालेल्या आहेत. मग याच्यासाठी मी काय करणार, तर मी हे झूम करेल. ओके, हे झूम केल्यानंतर मी हा अनटायटल पॉलिगॉन म्हणून झालेला आहे त्याच्या प्रॉपर्टीजला जाईल. याला आधी नाव देऊन घ्यायचं आहे सायन्स बिल्डिंग. ओके, त्याच्यानंतर हे पॉईंट थोडेसे आत बाहेर झालेले आहेत. सॉरी, कंट्रोलचे कॅन्सल. तो पॉईंट आधी ब्ल्यू होईपर्यंत सिलेक्ट करून घ्यायचा. ओके, मी हा इथे आणला, हा पॉईंट सिलेक्ट केला, याला स्ट्रेट करून घेतोय. बिल्डिंगचा हा भाग मध्येच बाहेर गेलेला होता. कंट्रोल Z, कॅन्सल, प्रॉपर्टीज.
त्याला मध्येच ॲड पॉईंट म्हणून देखील प्रकार असतो. एखादा मध्येच पॉईंट ॲड करता येतो किंवा त्या ठिकाणी डिलीट देखील करता येतो. तर याच्या माध्यमातून हे कॉर्नर्स जे आहेत हे कॉर्नर्स तुम्ही प्रॉपरली सेट करू शकता. गो टू प्रॉपर्टीज. ब्ल्यू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला काही हे करायचं नाही. हे तर याच्यावर क्लिक करायचं, ब्ल्यू करायचा. ओके, हा कॉर्नर इकडे ॲक्च्युली मागं जायला पाहिजे. हा इकडेच, सॉरी, कंट्रोल Z. हे पहा ब्ल्यू केलेलं आहे. ब्ल्यू झाल्याखेरीज त्याच्यावर तुम्ही क्लिक नाही करायचं. हे झालेलं आहे. ओके, हे स्टाईल झालं, कलर झालं, फ्यू आहे, अल्टिट्यूड आहे, मेजरमेंट्स. तुम्हाला एरिया पाहिजे आहे स्क्वेअर मीटरमध्ये. ओके, तर बाकी 872 स्क्वेअर मीटर या ठिकाणी त्याचा एरिया आलेला आहे. क्लिक ओके. अनटायटलचं मी सायन्स बिल्डिंग असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे, सायन्स बिल्डिंग. आता हे मी फक्त सॅम्पल दाखवतो कारण कमीत कमी वेळात तुम्हाला प्रेझेंटेशन तुमच्या समोर करायचं आहे. तर असे तुम्ही प्रत्येक तुमचा अगदी विद्यार्थ्यांनी ना किमान तुमच्या महाविद्यालयाचा परिसर यावर्षी कंप्लीट केलं, दॅट विल बी ए कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे ते एक उत्तम कॉन्ट्रीब्युशन असेल. आता आपल्याला आणखी काही बाबी बघायच्या आहेत. आपण ॲड प्लेसमार्क पाहिलं, ॲड पॉलिगॉन पाहिलेला आहे, ॲड पाथ पाहिलेला आहे, ॲड इमेज ओव्हरले आहे. हा प्रकार काय असतो की तुम्ही त्या ठिकाणी इमेजचा काही पार्ट जो आहे त्याच्या दिशा डिफाईन करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ पहा की आपण गुगल अर्थ ओपन केलं, भारताची इमेज आहे ते भारताच्या नकाशावर त्या ठिकाणी ओव्हरले करणं, म्हणजे हा राष्ट्र ओव्हरले ज्याला आपण म्हणतो ते करता येतं. तुर्तास मी हे तुम्हाला शिकवत नाही आहे कारण हे टाईम कंझ्युमिंग आहे आणि तुमच्या दृष्टीने याच्यातून फार काही आउटपुट मिळणार आहे असं मला वाटत नाही, म्हणून मी हा पॉईंट या ठिकाणी स्किप करतो. ओके, रेकॉर्ड टूर याला क्लिक केल्यानंतर समजा तुम्ही जसजसे जाता तसतसे त्या ठिकाणी टूर रेकॉर्ड झालेली असते. तुम्ही ज्या ज्या भागांना क्लिक केलं तिथून स्टार्टचा ऑप्शन असतो पहा की या ठिकाणी हे रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे 030. म्हणजे तुम्ही ज्या ज्या भागांना भेट देता त्याचा एक संपूर्ण व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ या ठिकाणी तयार होत असतो. मी हा कट करतो, मी तो सेव्ह करत नाही आहे. ओके, महत्त्वाचा भाग तुमच्या दृष्टीने तो म्हणजे हिस्टॉरिकल इमेज. कारण तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला लँड यूज अभ्यासायचं आहे. लँड यूजचं तुम्हाला प्रोजेक्ट करायचे आहे. कदाचित तुम्ही एखादं गाव निवडलेलं असेल, त्या गावाचा जर विचार केला तर त्या गावामध्ये साधारणतः 2005 पासूनचा जर आपण विचार केला तर 2005 पासून कशा प्रकारे बदल होत गेलेले आहेत हे कळतील. मी माझे या ठिकाणचे लेयर्स जे आहेत हे लेयर्स सगळे ऑफ करतो. आता अगदी आत्ताचा लेअर देखील मी ऑफ करेन. तर हे पहा की झाडं असल्यामुळे आपल्याला वेलचा लेअर प्रॉपर गेला नाही, थोडंसं लोकेशन शिफ्ट झालेलं आहे. मी तो नंतर अशा प्रकारे मला तो बदलून घ्यायचा आहे, लोकेशन त्याचं शिफ्ट करायचं आहे, तर ते देखील शक्य होतं. हां, इकडं ते ह्याला थोडंसं अवघड असतं GIS मध्ये, पण इकडे हे आपण सहज करू शकतो. हे पहा की समोर विहीर आहे, बरोबर त्या विहिरीवर मी माझं या पॉईंटचं लोकेशन सेट करून घेतलेलं आहे. हा देवरुख महाविद्यालयाचा कॅम्पस आहे. 2005 साली इथे पहा की आपण पाहू शकतो सगळी ओपन स्पेस आहे. त्याच्यानंतर आपण 2011ला आलो तर त्यावेळी कशा प्रकारे बदल झाले होते ते काही ओपन स्पेस दिसतंय. याचा अर्थ असा आहे की मोस्टली हे या ठिकाणी हेलिपॅड जे आहे हे हेलिपॅड आहे. आणखी पुढे दाखवतो. यस, पहा की हे हेलिपॅडच आहे. मगाशी फक्त ते व्हाईट पॅचेस दिसत होते आणि इथं तुम्ही पाहू शकतो की इथं H लिहिलेलं आहे आणि त्याच्या बाहेर हे सर्कल लिहिलेले आहेत. हे या पद्धतीने का सेट केलेलं होतं तर हेलिकॉप्टर उतरत असताना त्या H वरच ते हेलिकॉप्टरचे जे पॅडल्स असतात ते टेकवले जावेत, या पद्धतीने त्याचं सेटिंग जे आहे हे सेटिंग केलेलं होतं. हे एक उदाहरण चाललेलं आहे. तुम्ही या प्रकारे ना ऐतिहासिक कालखंडामध्ये कशा प्रकारे एखाद्या ठिकाणच्या भूमिपूजनात बदल झालेले आहेत
तर त्याची माहिती अक्वायर करू शकता. एखाद्या गावाचा जर विचार केला तर त्या गावामध्ये इमारती कशा बदलत गेलेल्या आहेत, त्या गावचं लँड यूज कसं बदलत गेलेलं आहे, तर याची माहिती जी आहे ही माहिती तुम्हाला इथे मिळू शकते. आणि शेवटी मी तुम्हाला याचं आणखी एक हिस्टॉरिकलचं इथे एक उदाहरण दाखवेन. मी माझ्या गावामध्ये जिथून आता मी माझं लेक्चर देतो आहे पनुत्रेचा जर आपण विचार केला तर पहा की विदिन ए सेकंदामध्ये आपण या ठिकाणी पनुत्रेला आलेला आहोत. दामणी नदीच्या काठावर वसलेलं हे गाव आहे. आपल्याला लँड यूजचा अभ्यास करायचा आहे म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला घेऊन येतो. अगदी सुरुवातीला रेसिडेन्शियल एरियामध्ये कसे बदल झालेत पहा की साधारणतः 1985चा जर विचार केला तर गाव खूपच लहान होतं. 2005मध्ये पहा की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की फार घरं नाही आहेत, अगदी किरकोळ या ठिकाणी बाहेरच्या आउटर एरियाजमध्ये घरांची संख्या कमी होते. 2006मध्ये त्याच्यात आणखी काही वाढ झालेली तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर 2014ला जर आपण आलो तर झालेले बदल तुम्हाला दिसतात. 2021ला गेल्यानंतर झालेले बदल, याच प्रकारचे बदल जे आहेत हे सिटीच्या बाबतीत देखील तुम्हाला दिसतील. 2005मध्ये पहा की मोस्टली बॅरन लँड जे आहे, बॅरन म्हणता येत नाही, पडीक जमीन ज्याला आपण म्हणतो, तर ही पडीक जमिनीचं प्रमाण अधिक असलेलं दिसून येतं. हे पहा की हे जे वरचे भाग आहेत हे पडीक जमिनीचे भाग आहेत, म्हणजे किंवा ज्याला आपण हंगामी शेती म्हणतो तितकंच या ठिकाणी केली जात होती. पण आत्ताचा जर आपण विचार केला तर बारमाही पाणी पुरवठ्याची सोय झाल्यामुळे या ठिकाणी सर्वत्र पिके जी आहेत ही पिके घेतली जातात. मग आपल्याला हे असं काय रिकामं का दिसतंय? कदाचित ही जी इमेज आहे, कदाचित म्हणजे परफेक्टलीच जानेवारी महिन्यातली आहे आणि जानेवारी महिन्यापर्यंत बऱ्यापैकी ऊसतोड झालेली असते म्हणून आपल्याला हे ओपन स्पेसेस असल्यासारखे वाढतात. मात्र सगळीकडे या ठिकाणी ऊसाची लागवड जी आहे ही ऊसाची लागवड केलेली दिसून येते. हे हिस्टॉरिकल इमेजच्या माध्यमातून शक्य होतं. तुम्ही सनलाईट पाहू शकता, हे किती वाजता, म्हणजे त्या पद्धतीने रात्रीच्या वेळी कशा प्रकारे तो तुमचा गाव असेल एखाद्या ठिकाणी, जे ठिकाण तुम्ही पाहत आहात, माहिती पाहत आहात ते दिसतं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे व्ह्यूज शिफ्ट काय आकाशात गेल्यानंतर कसं दिसेल, पहा की आकाशामध्ये गेल्यानंतर आपली आकाशगंगा कशा प्रकारची आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला इथून मिळते. त्याच्यानंतर तुम्ही मार्सवर गेलात तर मार्स कशा प्रकारचा आहे, तिथला अक्षांश रेखांश कशा प्रकारचा असेल, तिथलं इक्वेटर काय आहे, तर ही संपूर्ण माहिती तुम्ही मार्सचं मॅपिंग देखील करू शकता. तो तुमचा कदाचित एक प्रोजेक्ट होऊ शकतो. तुम्ही चंद्रावर गेल्यानंतर चंद्र कसा दिसेल, चंद्राचा अक्षांश रेखांश, चंद्राचं विषुववृत्त हे कसं आहे, प्राईम मेरिडियन ज्याला आपण म्हणतो, आणि मग त्या ठिकाणचे वेगवेगळे पॉईंट्स कुठले आहेत, अगदी मायक्रो लेवलला जाऊन देखील तुम्हाला त्या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन जी आहे ही इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करता येते. मी पुन्हा पृथ्वी तलाकडे येतो. दुसरा एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजेच या ठिकाणी मेजरमेंटचा. मी या ठिकाणी कोतोली असे टाईप करतो, कोतोली महाराष्ट्र. माहीत नाही मला की इथल्या इमेजेस उपलब्ध आहेत नाहीत, ॲक्युरेसी काय आहे, म्हणजे ॲक्युरेसी नाही, विजिबिलिटी. हो, चांगलं आहे, काय अडचण नाही. हे कोतोलीमध्ये आपण गेलेलो आहोत. आता आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे की कदाचित कोतोली महाविद्यालय असेल आणि त्यानंतर हो मॅडम हेच कोतोली कॉलेजचं आहे ना, हे राईट सर, तेच आहे. ओके, कोतोली महाविद्यालयाचा परिसर. आता कोतोलीचं बसस्टँड आहे, या बसस्टँडपासून म्हणजे मेन मार्केटपासून कॉलेजचं अंतर किती आहे याचं आपल्याला मेजरमेंट करायचं आहे. तर याच्यामध्ये लाईन असतं, पाथ असतं, पॉलिगॉन असतं, सर्कल असतं, 3D पाथ असतात आणि 3D पॉलिगॉन हे आहेत. मला मीटरमध्ये अंतर मोजायचं आहे, मी या ठिकाणी सेटिंग केलेलं आहे. आधी लाईन पाहूया. मी कोतोली कॉलेज आणि एस टी स्टँड याच्यामध्ये
एक डिमार्केशन केलं, लाईन टाकलेली आहे. तर 276 मीटर अंतर आम्हाला दाखवत आहे. मी हे क्लिअर करेन. त्याच्यानंतर पाथला जातोय. पाथमध्ये पहा की आपल्याला काय करावं लागतं की तुमचा कर्सर जसा फिरेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी अंतर जे आहे हे अंतर मिळत जातं. आता पाथचा जर आपण विचार केला, हे काय माझं अगदी ॲक्युरेट डिजिटायझेशन नाही आहे, कारण त्या रस्त्याच्या बाहेर तुमची रेषा जाऊ नये इतकं बारकाईने त्या ठिकाणी डिजिटायझेशन करावं लागतं. तर हे 306 मीटर आलेलं आहे. आपण पॉलिगॉन विचारात घेतला, पहा की एखादं या ठिकाणची लँड पार्सल जर विचारात घेतली, समजा ही एक्स मालकाची जमीन आहे, तर त्याचं मीटर्समध्ये लांबी रुंदी किती आहे हे पाहायचं आहे. हा एक प्लॉट आहे की जो त्या मालकाला विकायचा आहे, विकत घेणारा मी आहे आणि मग मला ती जमीन बघायची आहे. तर त्याची पेरीमीटर ही 111 मीटर आहे आणि त्याचा एरिया जो आहे तो 662 मीटर, म्हणजे साधारणतः 6.5 गुंठ्याचा हा प्लॉट आहे. ही माहिती म्हणजे याचं ज्याला आपण म्हणतो की रिअल टाईम चेक, ते देखील आपल्याला एखादी जमीन किंवा लँड पार्सल खरेदी करण्यापूर्वी करता येतं. सर्कल आहे त्या ठिकाणी पहा की आपल्याला विशेषतः ज्याला आपण बफर मी म्हणून तुम्हाला सांगितलेलं होतं की महाविद्यालयापासून साधारणतः 200 मीटरपर्यंत कुठलेही तंबाखू किंवा 100 मीटरपर्यंत तंबाखू विक्रीचं दुकान असू नये. हा आपला बफर आहे. हे आपल्याला लोकांना दाखवून द्यायचं आहे की शासनाचा नियम आहे, 100 मीटरपर्यंत तंबाखू गुटखा याची विक्री करता येणार नाही आहे. मग विद्यार्थ्यांनी जर असं केलं की प्रत्येक शाळेचं, तुमच्या परिसरातील प्रत्येक शाळा असेल, या शाळेचं तुम्ही या प्रकारे डिमार्केशन करून घ्या आणि त्यांना या प्रकारचा एक मॅप तुम्ही तयार करून दिलात की हे तुमचं शाळेचं लोकेशन आहे. इथून 100 मीटरपर्यंत म्हणजे या सर्कलच्या रॅडियसमध्ये जेवढा भाग येतो या भागामध्ये तंबाखू गुटखा याची विक्री करता येणार नाही आहे. हा एक प्रकल्प होऊ शकतो विद्यार्थी म्हणून तुम्ही पाहिलं तर हे एक सर्कल आहे. 3D पाथ आहे ज्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल म्हणजे उंचीतील बदलानुसार त्या ठिकाणी काय चेंजेस होतात तर ते पाहता येतात आणि 3D पॉलिगॉन हा भाग असलेला दिसून येतो. हे तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनशॉटच्या माध्यमातून देखील सेव्ह करता येतं किंवा सेव्ह इमेज म्हणून देखील तुम्हाला सेव्ह करता येतं किंवा डायरेक्ट तुम्ही त्याचं ईमेल करू शकता. इकडे जर गेलात मी इथं क्लिअर करतो आहे. ओके, पहा हे प्रिंटला गेल्यानंतर तुम्हाला हा अनटायटल मॅप म्हणून दिसतोय. त्याची लिजेंड दिसते आहे ज्याच्यामध्ये गडाई मेडिकल आहे, कोल्हापूर आहे, लवटे किराणा स्टोअर आहे, पाथ मेजर आहे. हे अनटायटल मॅप आहे. ह्याच्यावर तुम्ही क्लिक करून त्या मॅपला टायटल देऊ शकता. आता हा अनटायटल आहे पण तुम्ही टायटल देऊ शकता. समजा तुम्ही ते सर्कल टाकलेलं होतं आणि त्यावेळी तुम्ही प्रिंटला गेलात तर तुम्ही काय करणार आहात की त्याला टायटल देणार आहात काय की XYZ स्कूल आणि मग तो नकाशा काय दर्शवतो तर 100 मीटर बफर, एक 100 मीटरचा आपण त्या ठिकाणी बफर टाकलेला आहे. ही सगळी माहिती आपल्याला इथून डायरेक्ट प्रिंट करून आपण संबंधित शाळेला देऊ शकतो. त्यानंतर पहा की इकडे सेव्ह इमेज प्रकार आहे की जिथून तुमचे इमेजवर जे काही तुम्ही काम केलेलं असेल, जे काय असेल ते सगळं तुम्हाला त्या ठिकाणी सेव्ह इमेजच्या माध्यमातून तुम्ही इमेज फॉर्मॅटमध्ये पाठवू शकता. त्याच्यानंतर पहा की या ठिकाणी वेब पोर्टल ज्याला मी म्हटलेलं होतं की तुम्ही डायरेक्ट क्रोमला जाल. तुमच्याकडे कॉम्पॅटिबल ब्राउझर आहे मात्र कॉम्पॅटिबल सिस्टम नाही आहे. अशावेळी तुम्ही ब्राउझरमध्ये जे काही गुगल अर्थ आहे हे ओपन करणं गरजेचं आहे. तर ते तुम्ही इथून करू शकता. आणि इकडे एक ऑप्शन आहे व्ह्यू इन गुगल अर्थ ऑन वेब आहे. आणखी एक भाग या ठिकाणी दाखवायचा राहून गेला की 3D. आता जे मी तुम्हाला मागाशी सांगितलं की मूव्ही मेकर आणि 3D व्ह्यू एकत्रित करून आज अनेक सिनेमा बनवले जातात. मी त्याच्यासाठी तुम्हाला न्यूयॉर्कला घेऊन जाईल कारण भारतामध्ये 3D मॅपिंग जे आहे हे भारतामध्ये 3D मॅपिंग झालेलं नाही आहे. न्यूयॉर्क, यस, पहा की आपण सेकंदात न्यूयॉर्कला जातो
आपल्याला विमानाने पोचायचं म्हटलं तरी कितीतरी वेळ लागला असता, पण आपण गुगल अर्थच्या माध्यमातून अगदी काही सेकंदांच्या मध्ये या ठिकाणी न्यूयॉर्कमध्ये पोचलेलो आहोत. आता आपण न्यूयॉर्कच्या गल्ली गल्लीत फिरायचं आहे, तिथली दुकानं कशी दिसतात, काय आहेत हे पाहायचं आहे. तर त्याच्यासाठी पहा की हे जे काही ड्रॅग टू एंटर स्ट्रीट व्ह्यू हे व्यक्तीचं सिम्बॉल आहे, याला ड्रॅग करायचा आणि ज्या चौकात तुम्हाला जायचं आहे त्या चौकात नेऊन त्या व्यक्तीला सोडायचं. तो तुम्हाला आता पूर्ण न्यूयॉर्क शहर जे आहे हे रस्त्यानं फिरवेल. तुम्ही या प्रकारे अगदी जे काही ॲरोज आहेत या ॲरोजचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. पाकी पुढे जायचं आहे असं जे सिनेमा अनेक बनवले जातात की ज्याच्यामध्ये पाकी रस्त्यावरून गाडी सुसाट, इट इज अ कॉम्बिनेशन. म्हणजे ते एक कॉम्बिनेशन असतं ज्याच्यामध्ये कार कुठंतरी फिरवलेली असते किंवा कम्प्युटरवर बनवलेली असते. गुगल अर्थमधला 3D व्ह्यू घेतला जातो आणि मग त्याच्या ठिकाणी एखादी व्यक्ती अचानकपणे येते, इथून उडी मारते आणि या इमारतीच्या टोकावर जाऊन बसते किंवा इमारतीच्या टोकावरून उंच उडी मारते आणि खाली रस्त्यावर येते. तर हे सगळं ॲनिमेशन जे आहे हे ॲनिमेशन करण्यासाठी या गुगल अर्थचा वापर देखील आज सिनेमांच्या मध्ये देखील काही प्रमाणात केला जातो. तर मी पुन्हा भारतात येईल. मी देवरुखला जातो पुन्हा. देवरुख, येस, मी देवरुखला माझ्या महाविद्यालयाच्या परिसरात पोहोचलेलो आहे. पहा की या ठिकाणी लेअर क्रिएट झालेले आहेत. ASP कॉलेज नावाचा फोल्डर आहे. मी याला राईट क्लिक करणार कारण मी इथं हे सगळं केलेलं आहे. आता मला काय करायचं आहे तर हे सगळं मला त्या ठिकाणी GIS मध्ये घ्यायचं आहे. तर त्यासाठी माझा जो फोल्डर असेल, फोल्डर क्रिएट करण्याचा फायदा काय तर सगळे लेयर्स ॲट ए टाईम तुम्ही KML फाईलमध्ये सेव्ह करू शकता. अदरवाईज काय होतं की तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक फाईल, समजा 10 व्हेरी असतील, 10 व्हेरींचे 10 पॉईंट तुम्हाला एक एक करून त्या ठिकाणी KMLला कन्वर्ट करावे लागतील. ही जी ASP कॉलेज आहे त्याच्या फोल्डरवर क्लिक केल्याने मी त्याला सेव्ह प्लेस ॲज करतोय आणि हे या ठिकाणी KML किंवा KMZ कोणत्याही एका फॉर्मॅटमध्ये चालेल. मी या ठिकाणी काल डेस्कटॉपला एक हे तयार केलेला होता GIS वर्कशॉप म्हणून फोल्डर, तर त्याच्यामध्ये याला घेऊन जातो. ASP कॉलेज म्हणून मी सेव्ह केलेलं आहे. आता मी गुगल अर्थमधून क्विट होतो, बाहेर पडतोय. आता मला QGISला जायचं आहे. QGISला जाऊन मी माझं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे. QGISचं सॉफ्टवेअर ओपन केलेलं आहे. Just few seconds only. समर्थ, जरा एक्सटेन्शन बोर्ड घे, एक्सटेन्शन बोर्ड आणि माझं चार्जर घे. ओके, या ठिकाणी हा QGISचा एम्प्टी प्रोजेक्ट ओपन झालेला आहे. आता मला या ठिकाणी ॲड वेक्टर लेअर करायचा आहे, त्याला क्लिक केलेलं आहे. पहा या ठिकाणी मी वेक्टर ब्राउझरला गेलो. ASP कॉलेज म्हणून मला या ठिकाणी गुगल अर्थचा सिम्बॉलमध्ये लेअर दिसतो कारण तो KML किंवा KMZ फॉर्मॅटमध्ये हे दिसतो आहे. ओके, क्लोज. जे आपण लेअर क्रिएट केलेले होते ते पूर्ण लेअर पहा की या ठिकाणी आलेले आहेत. रोड लेअर आलेला आहे, पॉलिगॉन लेअर आलेला आहे आणि पॉईंट लेअर आलेला आहे. आता कदाचित असं असतं की मल्टिपल पॉईंट्स असते, तर त्या केसमध्ये मला मल्टिपल पॉईंट्स दिसले असते. मी फक्त तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करण्याच्या हेतूने प्रत्येकी एक लेअर या ठिकाणी ड्रॉ करून दाखवलेला आहे. आता हे लेअर जे आहेत हे KML किंवा KMZ फॉर्मॅटमध्ये आहेत. चालू करा, आत नाही चालू झाले, नाही झाले, चेक कर.
आतून आतून लाईट गेली का काय. तर हे एक्सपोर्ट करून घ्यावं लागेल आणि सेव्ह फीचर ॲज. ओके. आणि ती इझिली सेव्ह फाईल. आता हे ब्राउजला जाऊन मला काय करायचं आहे, मला कोणत्या ठिकाणी ते सेव्ह करायचं आहे त्याचं लोकेशन द्यायचं आहे आणि मला ते त्या ठिकाणी सेव्ह करता येईल. पॉईंट लेअर आहे, वेल आहेत, आणखी काय आहे ते सगळं मला त्या ठिकाणी हे करता येणार आहे. तर या प्रकारे बाकी हे जे KML किंवा KMZ फॉर्मॅटमध्ये आपण लेअर क्रिएट केलेले असतील ते आपल्याला सेव्ह फाईलला कन्वर्ट करता येतात. त्याला हवे ते ॲट्रिब्यूट्स आपल्याला जोडता येतात. आणि काल बुटाला सरांनी ज्या पद्धतीने शिकवलं तर त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्याचं ॲट्रिब्यूट ॲडिशन किंवा थेमॅटिक मॅपिंग असेल ते थेमॅटिक मॅपिंग करता येतं. तर पहिला जो भाग होता की डेमॉन्स्ट्रेशन ऑन गुगल अर्थ, तर तो माझ्याकडून पूर्ण झालेला आहे. याच्यामध्ये तुमच्या काही शंका असतील तर प्लीज विचारायला हरकत नाही. प्लीज. गुगल अर्थ बाबत कोणाच्या काही शंका असतील तर विचारा प्लीज. इकडे लावून. हॅलो. हॅलो पाटील सर. हां बोला. पाटील सर. हां सर बोला. हॅलो. हां सर तुमचा आवाज येतोय. हॅलो पाटील सर. हां साळुंके सर बोला. हा पाटील सर. हां सर. साळुंके सर बोलतोय. हां बोला सर. मला एक असा प्रश्न होता. हां अनुत्तर गाव दाखवलं हां आणि त्याच्या गावचा तो एरियावर दाखवला. हां. त्यामध्ये बॅच जे तुम्ही दाखवले ते नेमके ते गुगलवर मिळतात का ते इमेज अगोदर तुम्ही केले? म्हणजे पूर्वीचं पनुत्र गाव आणि आताच सगळं गुगलवर मिळतं. सगळं गुगलवर हिस्टॉरिकल इमेज मध्ये जायचं. म्हणजे तुम्हाला समजा एखाद्या गावचा लँड यूज स्टडी करायचा आहे. समजा तुमचं भोगावती आहे, भोगावतीच्या शेजारचं एखादं तुम्ही गाव निवडलं की ज्याचा प्रोजेक्ट तुम्ही मुलांना दिलेला आहे आणि तुमचं टार्गेट आहे की चेंजिंग लँड यूज, म्हणजे त्यात बदलतं भूमिपूजन तुम्हाला अभ्यासायचं आहे. तर अशा वेळी तुम्ही काय करणार की त्या ठिकाणी साधारणतः 2005 मध्ये त्या गावाची काय परिस्थिती होती, 2010ला काय झाली, 2015ला काय झाली आणि 2020ला काय झाली. 5-5 वर्षाच्या फरकाने तुम्हाला व्हेरी हाय रिझोल्युशन इमेजेस जे आहेत या इमेजेस त्या ठिकाणी मिळतात. तुम्हाला इतकंच की ते लेअर क्रिएट करावे लागणार आहेत. आता हे लेअर क्रिएट करताना कसं की सुरुवातीला 2005चा लेअर करायचा, उदाहरणार्थ बिल्डिंगचा करायचा आहे. त्याच्यानंतर 2010चा करत असताना 5चा लेअर एक्सपोर्ट करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वाढीव जेवढा असेल ते करायचं. तिसरं पुढचं हे असेल. हे मी अगदी बेसिक लेवलला सांगतोय तुम्हाला त्या ठिकाणी. थँक्यू सर. ओके थँक्यू. गुगल अर्थच्या बाबतीत आणखी शंका आहेत का? खूप काही करता येतं डायरेक्ट याच्यातून ना. म्हणजे अगदी युनिव्हर्सल मॅप डाउनलोडर नावाचं एक ॲप्लिकेशन आहे की ज्याच्या माध्यमातून व्हेरी हाय रिझोल्युशन इमेजेस डाउनलोड करता येतात आणि या इमेजेस म्हणजे अगदी डास वगैरे यासारखे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत या सॉफ्टवेअर्समध्ये इमेज ॲनालिसिससाठी डायरेक्टली वापरता येतात. म्हणजे खूप ॲडव्हान्स लेवलचं काम खरं तर इकडं करता येतं. मी त्या लेवलला गेलेलो नाही कारण माझ्या दृष्टीने तुम्ही समोर असणारे सगळे विद्यार्थी आहात हे गृहीत धरून विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवूनच मी या ठिकाणी सादरीकरण जे आहे हे सादरीकरण केलेलं आहे. पाटील सर. सर नमस्ते. 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 नमस्कार. काही नाही, तुमचं अभिनंदन सुरुवातीला. थँक्यू. फार सुंदर तुम्ही प्रेझेंटेशन केलंय सर. थँक्यू सर. थँक्यू. आणि फार गरजेचं आहे सध्या तरी आपल्या मी याच्यासाठी म्हणजे अगदी जे आपल्यासारखे अध्यापक आहेत त्यांच्यासाठी युनिव्हर्सल मॅप डाउनलोडरचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे. तो मी शेअर करेल ग्रुपला की तुम्ही तो बघून पाहू शकता की व्हेरी हाय रिझोल्युशन इमेजेस कशा डाउनलोड करायच्या आणि मग त्याचा वापर आपण आपल्या रिसर्चमध्ये कशा प्रकारे करू शकतो. कारण आपल्याला जो काही डेटा डाउनलोड करता येतो त्याचं रिझोल्युशन 30 मीटर 25 मीटर अगदी 15 मीटरपर्यंत असतं. पण ज्या 1-2 मीटर रिझोल्युशनच्या इमेजेस कुठे आपल्याला आणि खूप मोठ्या वायडर एरियासाठी डाउनलोड करायला मिळत नाही. मग त्याच्यासाठी हा ऑप्शन आहे की गुगल अर्थच्या इमेजेस युनिव्हर्सल मॅप डाउनलोडरचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करता येतं.
ओके. चालेल तर करूया पुढे आणखी. येस, मी आणखी भुवनच्या इमेजेस जे आहेत ते भुवनच्या इमेजेस आपल्याला कशा उपयोगात आणता नाही येतील? का भुवनचं हे कोणी करता करतं येतं सर, भुवनवरून. पण भुवनचं कसं आहे, भुवनचे 2-3 भाग आहेत. भुवन मधून ज्या सॅटेलाइट इमेजेस आहेत, या सॅटेलाइट इमेजेस डाउनलोड करता येतात आणि मग जे GISचे सॉफ्टवेअर्स आहेत, या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्हाला हवं तसं ॲनालिसिस करता येतं. हा एक भाग आहे. आणि भुवन 3D जो आहे तो योग्य आहे, पण गुगल अर्थ तितका फारसा ॲडव्हान्स लेवलचं Right. आपल्याला काम करता येत नाही. अजून नाही आहे. साहजिकच काय आहे की सर्व्हर आहेत, त्याच्यानंतर डेटाबेस असेल, असे अनेक भाग जे आहेत हे भाग त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. चालेल. सुंदर सर, सुंदर. थँक्यू सर, थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो भाग आहे तो म्हणजेच आपल्याला मोबाईल GPS. कारण अनेक महाविद्यालयांच्या मध्ये त्या ठिकाणी GPS तर काही ठिकाणी घेतले जातात, पण विद्यार्थ्यांच्या बॅचेस 30-40 अशा वेगवेगळ्या असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी आपण GPS देऊ शकत नाही. आणि GPSचा उपयोग जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पॉईंट, लाईन आणि पॉलिगॉन लेअर क्रिएट करणं इतकंच असतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन अगदीच ग्राउंड ट्रुथिंग करायचं आहे. एक्स लॅटिट्यूडला जर आपण गेलो आणि एक्स लॅटिट्यूडला गेलो फॉर एक्झाम्पल, तर त्या ठिकाणी जे भूमिपूजन आहे, उदाहरणार्थ पहा की इकडे मला सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमातून दिसत आहे की या ठिकाणी हेलिपॅड आहे, पण प्रत्यक्षात ग्राउंडवर या ठिकाणी हेलिपॅड आहे की नाही याचं ग्राउंड व्हेरिफिकेशन जर करायचं असेल तर GPSची गरज असते. आज मी मोबाईल GPSवर त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेट करणार आहे. आता मोबाईल GPSवर डेमॉन्स्ट्रेट करत असताना अनेक GPSचे ॲप्लिकेशन्स जे आहेत हे ॲप्लिकेशन्स असलेले दिसून येतात. गिव मी 1 सेकंड ओनली. त्याच्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे आणि प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्ही GPS म्हणून जर टाईप केलं तर अनेक GPS जे आहेत हे GPS तुम्हाला त्या ठिकाणी येतात. अलीकडे जिओ टॅगिंग आहे तर त्याच्याशी अनुषंगाने GPS मॅप येतं, GPS नेव्हिगेशन येतं, फेक GPS लोकेशन, हा असंख्य आहेत. पण आपल्याला जे ॲप्लिकेशन आहे हे पॉईंट, लाईन आणि पॉलिगॉन लेअर क्रिएशनचं आहे. आणि याच्यासाठी मी जे ॲप्लिकेशन वापरतो त्यामध्ये GPS कोऑर्डिनेट्स नावाचं एक ॲप्लिकेशन आहे आणि एक GPS इसेन्शियल्स नावाचं ॲप्लिकेशन आहे. तर GPS इसेन्शियल्स नावाचं जे काही ॲप्लिकेशन आहे हे खूप सुंदर आहे. आणि दुसरं माय GPS कोऑर्डिनेट्स हे देखील ॲप्लिकेशन सुंदर आहे. पण मला सर्वाधिक जे आवडलं तर त्याच्यामध्ये GPS इसेन्शियल्स हे आहे. Do you want to आता be able to याच्यामध्ये create kick-ass and high-quality mobile applications मला जर even आता if हे you don't have डेमॉन्स्ट्रेट knowledge? करायचं झालं तर मला कदाचित विद्यार्थी माझी मित्र बसलेली हो. खुर्ची सोडून बाहेर जावं लागेल कदाचित, ऑन ग्राउंड म्हणा, आणि मग तिथे कितपत स्पीड मिळेल माहीत नाही. त्याच्यापेक्षा मी असं करतो की माझ्याकडे हा व्हिडिओ एक रेकॉर्ड केलेला आहे. तुम्ही म्हणत असाल तर आत्ता प्ले करेल आणि त्याचे जे काही प्रश्न असतील या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ऑनलाईनच देईल. किंवा दुसरा एक मार्ग असा आहे की हा व्हिडिओ माझा यूट्यूबला आहे, त्याची लिंक मी ग्रुपला टाकेल. तुम्ही हा ऑब्झर्व करा आणि त्याच्यातून देखील तुम्ही या ठिकाणी जे काही वेगवेगळं सेटिंग सांगितलेलं असेल, वे पॉईंट मार्किंग असेल, ट्रॅक मार्किंग असेल, हे सगळं करू शकता. आणि तिकडे देखील जे काही लेयर्स क्रिएट झालेले आहेत, मोस्टली GPX फाईल फॉर्मॅटमध्ये हे लेयर्स क्रिएट होतात, तर ते लेयर्स तुम्ही QGIS मध्ये घेऊन देखील तुम्हाला त्या ठिकाणी सर्वे करता येतो. उदाहरणार्थ पहा की तुम्हाला तुमच्या गावातील विद्युत खांब आहे त्याचं सर्वेक्षण करायचं आहे. का सर्वेक्षण करायचं आहे तर आपल्याला माहीत नाही आहे की तो जो विद्युतचा खांब आहे कुठल्या अवस्थेत आहे. त्याच्यासाठी आपल्याला डिसिजन मेकिंगसाठी इन्फॉर्मेशन पाहिजे. मग त्या विद्युत खांबाच्या शेजारी जाऊन आपण वे पॉईंट मार्किंग करायचा, त्याचा एक फोटो घ्यायचा, लगेच त्याला तिथेच अपलोड करायचा या ठिकाणी. म्हणून कॅमेरा हा ऑप्शन या ॲप्लिकेशनला दिलेला आहे. म्हणजेच तो विद्युतचा खांब जो आहे तो जीर्ण झालेला आहे. अगदी एखादं छोटं जरी वादळ झालं तरी तो विद्युतचा खांब कोसळू शकतो आणि त्या ठिकाणी जीवितहानी होऊ शकते. हे आपल्याला डिमार्केशन करायचं असेल
तर त्याच्यासाठी त्याचा रिअल टाईम फोटो असणं देखील गरजेचं आहे आणि त्याचे काही अन्य ॲट्रिब्यूट्स असतील ते तुम्ही त्याला अटॅच करू शकता. आणि हे एक युटिलिटी मॅपिंग तुमच्या गावासाठी असेल, हे तुम्हाला या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सहजासहजी करता येतं. तर मॅडम साधारणतः एक 5.5 मिनिटांचा व्हिडिओ आहे, मी प्ले करू ना? GPS इसेन्शियल्स या मॅडम आवाज मोबाईल येतोय ना ॲपचा व्हिडिओचा? उपयोग करून वे पॉईंट मार्किंग आणि ट्रॅक मार्किंग कशा पद्धतीने करता येते हे पाहणार आहोत. हे ॲप हे पूर्णतः मोफत उपलब्ध आहे. आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपल्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये माय GPS इसेन्शियल्स किंवा GPS इसेन्शियल्स हे ॲप डाउनलोड करू शकता. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर ओपन केल्यावर प्रामुख्याने ज्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे मेनू बार दिसत आहेत, हे मेनू बार आपल्या मोबाईलमध्ये देखील पाहायला मिळतील. यामध्ये डॅशबोर्ड, कॅमेरा, कंपास, पोर्टेबल मॅप्स, गुगल मॅप्स, वे पॉईंट्स, रूट्स, ट्रॅक्स, स्ट्रीम्स, सॅटेलाइट, पिक्चर्स, मेसेजेस, टॅग, सेटिंग, डोनेट आणि अफिलिएट्स या पद्धतीचे मेनू पाहायला मिळतात. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी सेटिंगमध्ये जावं लागेल. सेटिंगमध्ये गेल्यानंतर काही बेसिक सेटिंग आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. यामध्ये मी फक्त अतिशय महत्त्वाचं असणारं सेटिंग या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे युनिट्स. या ठिकाणी युनिट्स ऑफ मेजरमेंटमध्ये किलोमीटर, मीटर आहे, माइल्स, यार्ड्स, फीट्स आणि बाकीचे नॉटिकल माइल्स वगैरे देण्यात आलेले आहेत. भारतात आपण मोस्टली मेट्रिक मापन पद्धतीचा वापर करतो, त्यामुळे किलोमीटर, मीटर हे युनिट्स सिलेक्ट करायचे. पोझिशन डाटामध्ये वर्ल्ड जिओडेटिक सिस्टम 1984चा वापर करावायचा आहे. मी ऑलरेडी या ठिकाणी टिक करून ठेवलेला आहे. त्यानंतर पोझिशन फॉर्मॅट यामध्ये डिग्री, मिनिट, सेकंद याचा उपयोग भारतामध्ये मोस्टली केला जातो, म्हणून आपण डिग्री, मिनिट, सेकंद हे सिलेक्ट करू. त्यानंतर अँग्युलर युनिट डिग्री असेल. त्यानंतर बेरिंग, ट्रू नॉर्थ, आपण मॅग्नेटिक नॉर्थ देखील सिलेक्ट करू शकता. आणि बाकीचे काही सेटिंग जे आहे हे सेटिंग या ठिकाणी आपल्याला करता येते. मात्र महत्त्वाचा भाग मी आपणास या ठिकाणी त्यानंतर आपण वे पॉईंट मार्किंगला जाऊ. वे पॉईंट मार्किंगला जाऊन आपल्याला या प्लस सिम्बॉलवर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी वे पॉईंटला गेल्यानंतर ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणचा अक्षांश, रेखांश आणि त्या ठिकाणची समुद्र सपाटीपासूनची उंची आपल्याला दर्शवली जाते. त्या ठिकाणाला आपण नाव देऊ शकतो. आपण ABC, मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून ABC नाव दिलेलं आहे, क्रिएट. पुन्हा मी त्या ABCला जाईल. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्याचा काही सिम्बॉल असेल, त्याचं डिस्क्रिप्शन असेल ते देखील आपल्याला देता येतं. त्यानंतर ते लोकेशन जे आहे हे आपल्याला एक्सपोर्ट करता येतं आणि जीमेलद्वारे आपण ते आपल्या लॅपटॉपला किंवा कम्प्युटरला घेऊ शकतो, किंवा ते लोकेशन आपण आपल्या ड्राईव्हला जतन करून ड्राईव्हच्या माध्यमातून देखील लॅपटॉप अथवा PC ते लोकेशन डाउनलोड करू शकतो. आणि ते लोकेशन पुन्हा आपण जे काही GISचं सॉफ्टवेअर असेल त्या GISच्या सॉफ्टवेअरमध्ये वापरून त्याच्यापासून नकाशे बनवू शकतो. आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे प्लस सिम्बॉलला गेल्यानंतर या ठिकाणी वे पॉईंटसोबतच कार्ड्स हा प्रकार आहे, कॅटेगरी आहे. त्याच्यानंतर ट्रॅक. जेव्हा आपण वे पॉईंट मार्किंग करतो किंवा एखाद्या लोकेशनचा आपल्याला काही नकाशा तयार करायचा आहे, त्यामध्ये एकतर आपल्याला वे पॉईंट लागतील किंवा ट्रॅक लागेल. आपण ट्रॅक स्टार्ट केल्यानंतर ज्या रस्त्यावरून आपण चालू किंवा ज्या ठिकाणी आपण फिरू तर त्या आपल्या मार्गाचा नकाशा किंबहुना तशी KML फाईल जी आहे ही KML फाईल तयार होते. ती KML फाईल
आपण GISच्या सॉफ्टवेअरमध्ये घेऊन त्याचं सेफ फाईलमध्ये कन्व्हर्जन करू शकतो आणि त्याचा उपयोग जो आहे हा उपयोग प्रामुख्याने नकाशा बनवण्यासाठी अतिशय उत्तम प्रकारे केला जाऊ शकतो. मी या ठिकाणी ट्रॅक करत नाही. याचबरोबर या ठिकाणी इम्पोर्ट आहे, स्ट्रेट लाईन आहे, डिरेक्ट आहे, टेरेन आहे. तर या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज ज्या आहेत या फॅसिलिटीज आपल्याला या GPS इसेन्शियल्स या ॲपमधून वापरास मिळतात. मला खात्री आहे की आपण या ॲपचा उपयोग करून आपण आपल्या परिसराचा आणि आपल्या महाविद्यालयाचा एक उत्तम असा नकाशा बनवू शकाल. या बाबतीत काही शंका असतील तर विचार. मॅडम मग कन्क्लूड करायला हरकत नाही जर काही शंका नसतील तर. ओके सर. यानंतर आम्ही 5 दिवस वर्कशॉप नियोजन केलं. त्याबाबत आमचे IPC कोऑर्डिनेटर माननीय डॉक्टर BN रावण सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करते. Good morning to all of you. I am Dr. B.N. Ravan, coordinator ICSE Sripatrao Chowgule at St. Thanks College, Mayodi, Kotuli. Am I audible? Am I audible? Yes sir, you are very much clearly audible. Okay, thank you very much, sir. Thank you very much, sir. Please. Honorable Principal of Sapphire Athlete Arts, SR Sapphire Commerce and Diversity Security Science College, Devruk, Principal of Devruk College, State Department of Geography, Bharat Patil, sir. Member of the Geography Department, Dr. Bharti Singh Madam, who is leading the seminar, and all dignitaries, coordinator of the Devruk College, then Naikori sir. Now today I am very happy in the sense that because I was taking very hard efforts, all organizing team have successfully completed this seminar. The one important thing is about it that this topic GIS and GPS is very important for the students. I am very proud to say that Dr. Sardar Patil, who is the research person, just I heard him, is an ex-student of our college, alumni of our college, and I am really very proud of him. By taking the initiative of Dr. Sardar Patil, last time we met together and discussed that format, we collaboratively conduct one activity, and under MOU we decided to conduct the same activity. Now the research persons, those who have invited for the seminar, they have provided very nice information to the students. This information is not only useful to the students, also even very useful to the teachers also. Now this is really one great experience for us, to our faculty, and being a coordinator to me and our students also. To work with autonomous college is really a pleasure. They are in the same batch. They have their own structure. They have their own ideas. They are designing all the things. Indirectly, they are the creators of all the things. Now, if we work with them, then we can get definitely some good things. We can learn so many good things. And even we can get one new insight by working together. Now, even under MOU or collaboratively, we can conduct so many activities. Though our college belongs to the rural area, in the third accreditation we have achieved the B+, that is CGPA 2.73, and now we are working with A grade college. This is really prestigious things to us. Our all staff is also energetic. Even in the future, I request the principal of the college and even the Sardar Patil sir, but even in the future, if you want to organize any activity, not only the geography department, but even in the other department or any other activity, we are ready to participate with that activity also. Because to think quality-oriented activities is the need of the time. And in the future also, I expect the same cooperation and support by organizing various quality-oriented activities. Now, every day we are seeing that there are so many changes when the NAC is doing every time. And by support of taking one another college, we can conduct so many good activities. Last time, Dr. Sardar Patil sir told me that we can even, suppose the research person who are delivering the lectures, we can record the same lectures and even get recordings also repeated for the absent student also. Means multi-purpose. This seminar is multi-purpose in the sense that
we have conducted this activity, and suppose if you have recorded the things, even in the future also we can give this valuable information, valuable knowledge based activity when we can show the student also. Even I request a lot of thanks, Dr. Sardar Patel, principal of the college, and all organizing team, coordinator of that college also. And even in the future, I expect that we can conduct the very best activities with your cooperation. Thank you very much for taking. Thank you very much. Thank you, sir. Thank you. Thank you. It was a great, wonderful experience to work in collaboration with Sripat Rao Chowgule College, Malwadi, Koppal. Thank you, sir. Thank you, sir. Thank you. थँक्यू सर. यानंतर मी आभार व्यक्त करते प्रामुख्याने श्रीपतराव चौगुले कॉलेज कोतुली व त्याचबरोबर देवरुख कॉलेज एस कॉलेज देवरुख या दोन्ही महाविद्यालयाच्या वतीनं संयुक्त विद्यमाने आम्ही हा जो स्टेट लेवलचं जे वर्कशॉप घेतलं QGIS आणि GPS संदर्भात, तर त्याच्यामध्ये साधारणतः 5 दिवसाचं जे काही वर्कशॉप आहे त्याच्यामध्ये आम्हाला 3 प्रमुख वक्ते लाभले. त्यामध्ये प्रामुख्याने सरदार पाटील सर यांनी इंट्रोडक्शन टू GIS आणि QGIS, त्याचबरोबर आज गुगल अर्थ प्रोग्राम आणि मोबाईल GPS याच्याबद्दल अतिशय उपयुक्त अशी विद्यार्थ्यांना प्लस प्राध्यापकांना सुद्धा अशी उपयुक्त अशी सरांनी माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे मी अगदी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर गुरुप्रसाद घाडी सर यांनी 2 दिवस जिओ रेफरन्सिंग आणि डिजिटायझेशन याच्याबाबत अतिशय छान अशी माहिती सरांनी सोप्या साध्या भाषेमध्ये सर्वांना दिली, त्याच्यावर त्यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर डॉक्टर समीर भुटाला यांनी देखील थेमॅटिक मॅपिंग आणि मॅप लेआउट याच्याबद्दल सविस्तर माहिती आम्हाला दिली आणि ती आम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर देवरुख महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय नरेंद्र तोंडोलकर सर, त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय डॉक्टर VP पाटील मॅडम यांनी देखील आम्हाला हे वर्कशॉप घेण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, सपोर्ट केला. त्याबद्दल त्या दोघांचेही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे समन्वयक माननीय डॉक्टर BN रामन सर, त्याचबरोबर देवरुख महाविद्यालयाचे ITC समन्वयक प्रताप नायकवडे सर यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. कारण त्यांचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन असते की तुम्ही कशा प्रकारे नॅकच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण कार्यक्रम घ्यावे, हे त्यांचं कायम आम्हाला मार्गदर्शन असतं. त्याच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे कार्यक्रम घेत असतो. त्यामुळे त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर विविध महाविद्यालयातून उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम सफल होणं शक्य नव्हतं. त्यामुळे तुम्हाला सर्वांचेही या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. आणि आजचं हे वर्कशॉप 5 दिवसाचं वर्कशॉप या ठिकाणी संपन्न झालं असं या ठिकाणी मी जाहीर करते. आणि पुन्हा आम्ही परत कुठल्याही प्रकारचं वर्कशॉप असेल तेव्हा तुम्ही असाच प्रतिसाद द्यावा अशी आशा व्यक्त करते आणि थांबते. थँक्यू मॅडम. थँक्यू.